अमरावती शहरात पुन्हा एकदा तृतीयपंथीयांच्या दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे। मंगळवार 27 जानेवारी रोजी गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील आशियाड कॉलनी परिसरात तृतीयपंथीयांच्या दोन गटांमध्ये थेट तलवारीने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात 3 ते 4 तृतीयपंथी गंभीर जखमी झाले असून घटनेनंतर शहरातील राजकमल चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले। मंगळवार 27 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील आशियाड कॉलनी परिसरात तृतीयपंथीयांच्या दोन गटांमध्ये अचानक वाद उफाळून आला। या वादाचे रूपांतर थेट हिंसक हल्ल्यात झाले असून एका गटाने दुसऱ्या गटावर तलवारीने हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे। या हल्ल्यात 3 ते 4 तृतीयपंथी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। या घटनेच्या निषेधार्थ तृतीयपंथीयांच्या एका गटाने राजकमल चौकात चक्काजाम आंदोलन केले। सकाळी झालेल्या हल्ल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी तसेच दोषींना तात्काळ अटक करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करण्याचा इशाराही तृतीयपंथीयांनी पोलीस प्रशासनाला दिलाय। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे। जय श्री महाकाल, ओम नमः नारायण। मैं अमरावती शहर से गोपी भाई। कुछ दिनों पहले जिहादी किन्नरों ने हमारे मंदिर पर हमला किया था। नंगे होकर नंगी तलवार लेके घुमाया। आज 11 बजे यही जिहादी किन्नर ममता, प्रिया, श्रीवास ये 5 शेगांव नाके पे मेरे 3 किन्नरों को हमला किया। किसी को यहाँ से फाड़ डाला, किसी को कहाँ लगा है, किसी को कुछ लगा। खुद जख्मी है, खुद ये दो तो सीरियस है। अभी के पुलिस प्रशासन क्या कर रहा है, इसके पहले भी मैंने कुछ बोला था। मेरे भी जान को धोखा है। आज हमको न्याय नहीं मिलेगा तो मैं राजकमल चौक पे मेरे 150 हिजड़े लेके आत्मदहन करने वाली हूँ। सध्या अमरावती शहरात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। या प्रकरणात पोलीस काय भूमिका घेतात आणि दोषीवर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।